अमेरिका इराण युद्ध पुन्हा पेटलेलं आहे। इराणनं होर्मुझमधील पूर्ण वाहतूक थांबवलेली आहे, त्यामुळे याचा फटका संपूर्ण जगाला बसणार आहे। अमेरिकेच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वाहतूक बंद केली आहे। होर्मुझमधून कोणतेही जहाज जाऊ देणार नाही अशी भूमिका इराणने घेतली आहे। इराणच्या IRGCनं ही घोषणा केलेली आहे। अमेरिकेच्या हल्ल्याच्या निषेधार्थ इराणनं ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे होर्मुझमधील वाहतूक बंद आहे। त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक संपूर्ण जगभरात थांबणार आहे आणि याचा परिणाम इंधन दरवाढीवर होण्याची दाट शक्यता आहे। अमेरिकेने आधी इराणवर हल्ला केला, त्यानंतर इराणनं अमेरिकेच्या संबंधित तळांवर हल्ले करायला सुरुवात केली, त्यामुळे शांतता करार झाला असून सुद्धा हे युद्ध आता पुन्हा पेटले। तर आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेजी जोडलेले आहेत। सतीशजी, शांतता करार झाला होता तरी सुद्धा युद्ध सुरू झालेलं आहे, यामागची सुरुवातीला कारण सांगा की युद्ध पुन्हा का सुरू झाले शांतता करार होऊन सुद्धा? मुळात जगदीश, आपल्याला माहित आहे की हा 60 दिवसांची शस्त्रसंधी किंवा अंतरिम करार होता। फक्त एक प्रकारचा पॉज इराणला त्याचबरोबर अमेरिकेला या युद्धामधून पाहिजे होता आणि म्हणूनच तो करार झाला होता सुरुवातीपासूनच। पॉलिटिकल आणि मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह इराण असो, अमेरिका, इस्रायल, आखाती देश यांची कोणाचीच या युद्धामधून पूर्ण झाली नाही, म्हणून हा करार हा तकलादूच राहणार, तो टिकणार नाही हे सुरुवातीपासूनच सत्य होतं। पण त्यात जमेची बाजू अशी होती की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे या कराराशी संबंधित चर्चा सुरू होती, त्या अनुषंगाने जगामध्ये जे आहे तेलाच्या किमती त्या ऑलमोस्ट $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचल्या होत्या, त्या $70 प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि जगासाठी, जगाच्या अर्थकारणासाठी ही एक प्रकारे सुखावह अशी बाब होती। परंतु आपल्याला जसं माहित आहे की एका बाजूला इराणमध्ये अंत्यविधी अयातुल्ला अली खामेनीचा त्या ठिकाणी होता आणि त्याच वेळेस आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर सामरिक कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून झाला। डोनाल्ड ट्रम्पनं तडकाफडकी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही इराणला कुठलंही कन्सेशन देणार नाही आणि मागच्या एक आठवड्यामध्ये जे आहेत 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत राऊंड ऑफ स्ट्राईक्स अमेरिकेनं इराण विरुद्ध केले। इराणनं सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी आपण जसं पाहिलं की आखातामधलं बहरेन असेल, जॉर्डन असेल, कुवेत असेल, कतर असेल, यामधल्या महत्वाच्या अमेरिकेच्या नेव्हल आणि मिलिटरी बेसेसवर त्या ठिकाणी हल्ले केले आणि या हल्ले प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे युद्ध उफाळून आलेलं आहे। एका बाजूला अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळे आम्ही इराणला कुठलंही कन्सेशन देत नाही अशा प्रकारचं प्रोजेक्शन करायचंय, म्हणून ते दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा हमभी कुछ कम नाही आणि ते सुद्धा आर्थिक दृष्ट्या या सगळ्या चर्चेमधून किंवा या सगळ्या परिस्थितीमधून जास्तीत जास्त गोष्टी आपल्या पारड्यात कशा काढून घेता येतील, आपले जे फ्रोझन ऍसेट्स आहेत ते अनफ्रीज कसे करता येतील, या अनुषंगानं ते सुद्धा मागे हटायला तयार नाही आणि म्हणूनच ही सगळी संघर्षाची परिस्थिती आपल्याला दिसतेय। मात्र आता होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून पुन्हा बंद करण्यात आलेली आहे, अर्थातच इंधन दरवाढ होईल, हे किती घातक आहे जगासाठी? नक्कीच खूप घातक आहे आणि माझ्या मते इराणची दादागिरी आहे। मी यासाठी म्हणतोय कारण युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीज, आपण ज्याला UN क्लॉज म्हणतो, त्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुसार अशा प्रकारचे नैसर्गिक सागरी मार्ग तुम्हाला बंद करता येत नाही, ही काही तुमची मक्तेदारी नाही। पण 28 फेब्रुवारी नंतर हे एक नवीन आयतं कोलीत इराणच्या हातामध्ये निर्माण झालेलं आणि इराणला माहिती आहे की होर्मुझची सामुद्रधुनी जर आपण चोक केली तर फक्त अमेरिका, इस्रायल विरुद्ध नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर आपण जे आहे दबाव निर्माण करू शकतो आणि मग ज्या काही गोष्टी आपल्याला हासिल करायच्या आहेत त्या आपण हासिल करू शकतो। म्हणूनच भविष्यामध्ये या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्यासाठी ही सगळी दादागिरी किंवा अशा प्रकारचं दबाव तंत्र हे इराणचं त्या ठिकाणी सुरू आहे आणि अमेरिकेनं हल्ले केल्यामुळे आता इराणनं स्टान्स घेतलेला आहे की आम्ही ही होर्मुझची सामुद्रधुनी ती पूर्णतः चोक करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून दबाव निर्माण करणार आहोत। अल्टिमेटली त्यांना $1 म्हणजे 1 बॅरलच्या मागे $1 अशा प्रकारचा टोल भविष्यामध्ये आकारायचा आहे आणि त्या अनुषंगानं हे सगळं त्यांचं दबाव तंत्र आहे। जी सतीश जी, एक हवाई वाहतुकी संदर्भातली बातमी आहे ती घेतो आणि पुन्हा मी तुमच्याकडे लगेच येतो। तर युद्धाचा फटका हा हवाई वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे। कुवेत आणि दोह्याला जाणारी अनेक विमानं ही पुन्हा मागे परतलेली आहेत। इराणकडून कुवेत आणि कतारवर हल्ले सुरूच आहेत, त्याचा हवाई वाहतुकीला फटका बसलाय। नागपूरहून अमेरिकेला जाणाऱ्या विमान प्रवाशांना सुद्धा याचा फटका बसलाय। अनेक विमानं रद्द केलेली आहेत, त्यामुळे विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसलाय। सतीश जी आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतीश जी, हे होणारच होतं जर तिथे हवाई वाहतुकीवर परिणाम होणारच होता, कारण तिथे आता हल्ले सुरू आहेत।
नक्कीच पश्चिम आशियाच्या संघर्षामुळे फक्त जागतिक स्तरावर तेलाच्या किमती किंवा आयात निर्यातीवर विपरीत परिणाम होत नाही, तर जागतिक हवाई वाहतुकीवर सुद्धा विपरीत परिणाम होतोय आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला इथं दिसतोय. मुळात आशियाई देशांसाठी आणि त्यातल्या त्यात भारतासाठी जर युरोपला आपल्याला जायचं असेल किंवा अमेरिकेला जायचं असेल तर याच आखाती देशांच्या महत्वाच्या आपल्याला एअरपोर्टवरून जावं लागतं, ज्यामध्ये दुबई आणि त्याहून महत्वाचं कतरमधलं दोहा एअरपोर्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे मागच्या काही तासांमध्ये इराण ज्या प्रकारे या आखाती देशांवर, ज्यामध्ये कतरचा सुद्धा समावेश आहे, जबरदस्त असे मिसाईल आणि ड्रोन हल्ले करतोय. मग त्याचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी आपली एअर डिफेन्स सिस्टम, या आखाती देशांनी जे आहे आपली एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची एअर स्पेस, थोडक्यात हवाई हद्द ही या हवाई नागरी वाहतुकीसाठी जी आहे क्लोज केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे भारताकडून युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जाणारी जी हवाई वाहतूक आहे ती बाधित होणार आहे. कतर एअरवेजचे जे वेगवेगळ्या प्रकारची विमानं आहेत त्यांनी सुद्धा आपली उड्डाणं स्थगित केलेली आहे आणि त्याचा फटका या सामान्य नागरिकांना बसतोय. आता येणाऱ्या काळामध्ये जे आहेत हवाई वाहतुकीशी संबंधित किमती सुद्धा ज्या आहेत, एअर फेअर सुद्धा जे आहे वाढू शकतं. सतीशजी, शेवटचा प्रश्न, तुमचा अनुभव काय सांगतोय? काय या युद्धाचं, या संघर्षाचं भविष्य असणार आहे? पुढच्या काही काळामध्ये थांबणार आहे की आणखीन वाढणार आहे? एक कॉमन भूमिका मी मागच्या ऑलमोस्ट 4 महिन्यांपासून घेतोय. यांच्यामध्ये जे आहे पूर्णतः परमनंट सीज फायर होणार नाही. एका बाजूला चर्चेचं गुऱ्हाळ त्या ठिकाणी चालू राहील, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे हल्ले प्रतिहल्ले त्या ठिकाणी त्याच्यात होतील. पण आपण एवढी अपेक्षा मात्र नक्कीच करू शकतो की हा पॉज, एक प्रकारे असा जो पॉज आपण मागच्या काही आठवड्यांमध्ये पाहिला होता तसाच पॉज येणारे काही महिने त्या ठिकाणी राहील आणि ऍटलिस्ट होर्मुझची सामुद्रधुनी अंशतः खुली होईल. असं जर झालं तर भारताला आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला ही सकारात्मक बाब त्या ठिकाणी म्हणता येईल. पण परमनंट सीज फायर या दोन देशांमध्ये आणि त्यातल्या त्यात इस्रायल आणि इराणमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये होणं हे माझ्या मते आज घडीला तरी अशक्य वाटतं. ठीक आहे. सतीशजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.